सरकार म्हणतंय की शासनाची तिजोरी खाली झालेली आहे. जर शासनाची तिजोरी जर खाली होत होती तर तुम्ही 2023 साली जर अनेक असंख्य योजनांचा पाऊस पाडत होता, मतदारांची दिशाभूल करत होता आणि धर्माच्या नावाखाली मतदान मागत होता, मग तेव्हा जर तिजोरी खाली होत होती तर काय तिथं तेव्हा तुम्ही काय झोपा काढत होता का? आणि धर्माच्या नावाखाली मतदान देणाऱ्यांनो सावधान व्हा आता तरी. आज तुम्हाला तुमचं कितीतरी खर्चीकरण केलं जातं आहे. आज घरगुती गॅस 50 रुपये प्रत्येक प्रति लिटर मागे डिझेल पेट्रोल 2-2 रुपये वाढ, आणि इथून पुढे ही वाढ ही होणारच आहे. आणि 2028 आणि 29च्या कालावधीमध्ये हे सर्व माघार घेतलं जाणार आणि जैसे ते केलं जाणार आणि तुमची दिशाभूल करून पुन्हा धर्माच्या नावाखाली मतदान मागून तुम्हालाच भरकटवलं जाणार आणि तुमच्यामध्येच भांडण लावलं जाणार. त्याच्यासाठी मायबाप हो, सावधान राहा. आणि 2100 रुपयाची जी महिलांची जी योजना आहे तिच्यासाठी पुन्हा पैसा गोळा करून लोकांची दिशाभूल करणं हेच या सरकारचं काम आहे. हे दिसतंय, कोणी पण सरकार येऊ परंतु तुमची दिशाभूल